हाय फ्रेंड, जय श्रीराम, जय श्री महाकाल. तुम्ही बघू शकता की हा टायर फुटलेला होता. आपल्याकडे एमआरचे न्यू टायर टाकून द्यायचा होता त्यांना. तर आता आपण टायर वगैरे खोलायला लागलो. ते रॉड वगैरे बघू शकता कसे लावायला लागते. तर आपण हा बुलेरो पिकअपचे टायर आहे, आपण याला खोलून घेतो लवकर लवकर. तर हा बघू शकता किती बेकार कंडिशनमध्ये होता फुटलेला टायर. तर माझा दादा आहे लहानवाला. तर बघू शकता की आता मी ट्यूब वगैरे काढून घेतो. ट्यूबची बी हालत खराब झाली होती, बघू शकता ट्यूब जास्तच फाटला होता. आपण टायर काढून आता टायर वगैरे काढायसाठी बघू शकता की एक सबल लावून हातोडीनं ठोकायला लागते. ते काका बघत होते कसा का काढता बा म्हणून. मग बघू शकता की आता नवीन टायरला एकदम मस्त पावडर लावलेला आहे. पावडर एकदम लावल्यावर कसं आहे ट्यूब चिपकत नाही. तर ट्यूब वगैरे चिपकलं नाही पाहिजे म्हणून आपण हे करून घेतो, पावडर वगैरे लावून घेतो. तर आता टायर ठोकासाठी एक पाय टायरवर ठेवायला लागते. बघू शकता कसे ठोकायला लागते, एकदम आरामात टायर होऊन जाते फिटिंग. तर बघू शकता फिटिंग वगैरे झाल्यावर आपण हे लावतो पावडर वगैरे टिवायला पण. तर टिवायला पावडर वगैरे लावून एकदम मस्त गोरा करून देतो. काळा आहे तर बघू शकता की हलका पांढरा दिसत असेल तुम्हाला. तर एवढाच पांढरा करू शकतो, जास्त नाही. तर बघू शकता ट्यूब वगैरे फिटिंग करणं एकदम फास्टमध्ये होऊन गेलता. 2 टायर होते, तर दुसरा टायर नंतर फिट करू. तर बघू शकता की हा टायर एकदम लवकर 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 फिट वगैरे करून घ्यायचा होता. तर पाणी वगैरे एकदम बड्या लागून झालते. बघू शकता आखरी आहे हा. आखरीमध्ये एकदम मस्त लवकर स्पीडनं फिट होऊन गेला. हवा मारून द्यायची होती 90 पॉईंट. त्या बाय.